रांगोळी काढायला तर खूप आवडते, पण रोज रोज कोणती बरं रांगोळी काढू हा विचार करण्याची आता अजिबात गरज नाही. कारण मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी रोजच्या नवीन डिझाईनच्या 4 रांगोळ्या. हॅलो एव्हरीवन, राही रंगोलीवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागात आपण बघणार आहोत सुंदर आणि सोप्या अशा रोजच्या 4 रांगोळ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रांगोळीला. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने एक चौकोन बनवून घेणार आहोत. तर बघू शकता रेडीमेड एक चौकोन किंवा तुम्ही हाताच्या साहाय्याने चौकोन काढू शकता. आणि चौकोनाचे 4ही कोन आपण बाहेर काढलेले आहे, जेणेकरून ते जॉईंट करून आपण एक पानाचा शेप तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता बरोबर चौकोनाच्या मध्ये सुद्धा आपण 2 व्हाईट कलरचे डॉट देऊन एक लक्ष्मी पाऊल काढून घेणार आहोत. अगदीच बोटाने थोडीशी प्रेस करून त्यामध्ये येलो आणि रेड असे कॉम्बिनेशन डॉट टाकून घेतले आणि अगदीच काडीच्या साहाय्याने बोटेसुद्धा काढून घेतलेली आहेत. आणि पानांमध्ये सुद्धा आपण लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करून घेणार आहोत. अगदीच ही रांगोळी व्हाईट कलरमध्ये सुद्धा सुंदर दिसते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा कलर कॉम्बिनेशन करू शकता. आणि चौकोनाच्या बरोबर मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण छोटी छोटी अशी एक पान आणि फुले काढून घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच हाताने किंवा बॉटलने तुम्ही काढू शकता. आणि बरोबर मध्ये आपण एक लाईट असा ग्रीन कलरचा डॉट देऊन वरच्या कळीमध्ये येलो कलर भरून घेतलेला आहे. आणि बाजूच्या 2 ज्या पाकळ्या आहेत त्यामध्ये आपण रेड कलर भरून घेणार आहोत. अगदी सोपी आणि सुंदर अशी ही डेली यूज रांगोळी आहे. आवडली असेल तुम्हाला तर एकदा नक्कीच तुमच्या घरासमोर काढून बघा. आणि बघू शकता बाजूच्याच कळ्यांवरती आपण 2-2 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता आपला हा फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक चौकोन काढून घेणार आहोत आणि त्या चौकोनाच्या बाजूलाच आणखीन एक थोडासा मोठा चौकोन काढलेला आहे. तर बघू शकता 2 आपल्याला चौकोन असे काढून घ्यायचे आहेत. दोन्ही आपण चौकोन काढून घेतले आणि चौकोनाच्या 4ही कोनांवरती आपण राऊंड असे केंद्रवर्तुळ बनवून घेणार आहोत. तर बघू शकता आपण बॉटलच्या मदतीने 4ही कोनांना राऊंड वर्तुळं काढून घेतली. आणि जी मधली रेषा आहे तिथे सुद्धा आपण एक एक छोटी रेषा मारून घेणार आहोत. तर सर्व रेषा आपण मारून घेतल्या आणि बरोबर रेषेच्या मध्ये एक येलो कलरचा डॉट आणि रेड कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. तर बघू शकता अगदी सोपी आणि झटपट ही डेली यूज रांगोळी आहे. आणि रेषेवरती सुद्धा आपण छोटे छोटे असे फूल काढून घेणार आहोत. अगदीच आपण ही रांगोळी बॉटलच्या मदतीनेच काढणार आहोत. हाताने सुद्धा तुम्ही काढू शकता. रेड आणि येलो असे कॉम्बिनेशन डॉट देऊन रेषेच्या दोन्ही टोकांना आपण ग्रीन कलरचा एक एक डॉट देऊन घेतला. आणि बरोबर चौकोनाच्या मध्ये एक मोठा व्हाईट कलरचा डॉट देऊन बोटाने थोडासा तो प्रेस करून काडीच्या मदतीने बरोबर आपण एक फूल बनवून घेतले. तर बघू शकता अगदी सोपी आणि सुंदर पद्धतीने हे फूल तयार होते. आणि फुलामध्ये आपण लाईट असा येलो कलर स्प्रेड करून बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट दिलेला आहे. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अशाच नवनवीन डिझाईनच्या रांगोळी आपण रोजच चॅनलवर अपलोड करत असतो. तर आपल्या चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा. तर बघू शकता आपण 4ही टोकांना जी फुले काढून घेतली होती त्यामध्ये सुद्धा आपण लाईट असा व्हाईट कलर भरून घेणार आहोत. तर ही मालिका आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. केंद्रवर्तुळाच्याच वरती आपण 2-2 अशी व्हाईट कलरची डॉट सुद्धा देऊन घेतले. अगदी सोपी सुंदर अशी हा आपला रांगोळीचा फायनल लुक तयार झालेला आहे.
आता बघूया 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदी छोट्या जागेतील छोटीशी रांगोळी आहे. देवघरासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकता. तर प्रथमतः आपण 2-2 अशा क्रॉस रेषा मारून घेणार आहोत आणि 2-2 रेषेच्या टोकाला येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये 2-2 डॉट देऊन घेतलीत. बोटाने थोडीशी ते प्रेस करून घ्यायची आहे, त्यामुळे एकदम सुंदर असा लूक तयार होतो. आणि बरोबर मध्ये जो चौकोन रेखा तयार झालेला आहे त्यामध्ये लाईट पोपटी आणि रेड असे डॉट कॉम्बिनेशनमध्ये दिलेत. तर बाजूला जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण व्हाईट कलरचे 3-3 डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता सर्व बाजूनी आपण हे डॉट देऊन घेतले आणि बोटाच्या साहाय्यानेच एक फुलाचा पाकळीचा आकार तयार करून घेणार आहोत. आणि बरोबर फुलांच्या मध्ये आपण रेड कलरचा एक डॉट देऊन घेतला. छोटीशी पण सुंदर ही आपली डेली यूज रांगोळी आहे. कशी वाटली एक कमेंट करून जरूर सांगा. आणि चौकोनाच्या मध्ये जी रिकामी जागा दिसते ती आपण एक ग्रीन कलरचा डॉट देऊन काडीने बरोबर त्याला एक पाकळीचा आकार तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता जसे की एक फूल तयार झाले. आणि अगदीच फुलामध्ये सुद्धा आपण लाईट असा येलो कलर भरून घेणार आहोत. तर पाकळ्यांच्या वरती सुद्धा आपण 2-2 अशी व्हाईट कलरची डॉट देऊन घेणार आहोत. थोडीशी ती बोटाने प्रेस केली तर आपला हा फायनल लूक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची ही रांगोळी. ही सुद्धा डेली यूजसाठीची छोटीशीच रांगोळी आहे. तर बघू शकता आपण प्रथमतः 2-2 असे डॉट देऊन 2-2 डॉट देऊन घेतले आणि बरोबर ते क्रॉस असे रेषांनी जॉईन केलेली आहेत. आणि रेषेच्या बरोबर मध्ये आपण एक फुलाचा आकार तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता तिन्ही बाजूने आपण ही फुले काढून घेतली आणि बरोबर मध्ये थोडासा प्रेस करून वरच्या बाजूला सुद्धा आपण रेषा मारून घेतल्या. जसे की फांद्या आहे असे आपण काढून त्यावरती पाने सुद्धा काढणार आहोत. कळ्या आणि पाने काढून घेतलीत. आणि अगदीच कळ्यांमध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर भरून घेणार आहोत. तर फुलांमध्ये सुद्धा आपण व्हाईट कलरनेच अशा छोट्या छोट्या रेषा मारून किंवा लाईट असा कलर स्प्रेड केलेला आहे. तर बघू शकता आपण थोडेसे डार्क करून घेणार आहोत व्हाईट कलरच्याच रांगोळीने. आणि वरच्या बाजूला काडीच्या साहाय्याने एक पानाच्या शिरा काढून घेतल्यात. आणि बरोबर कळ्यांच्या मध्ये लाईट असा पिंक कलरचे डॉट देऊन फुलामध्ये सुद्धा पिंक कलर स्प्रेड करून घेतलेला आहे. अगदी सोपी आणि छोटीशी तुम्ही फक्त व्हाईट कलरने सुद्धा ही रांगोळी काढू शकता. पानांमध्ये सुद्धा लाईट असा ग्रीन कलर थोडा थोडा स्प्रेड केलेला आहे. तर फुलाच्या मध्ये सुद्धा बरोबर एक रेड कलरचा डॉट दिला. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळी आपण रोजच चॅनलवर अपलोड करत असतो, तर नक्की विजिट करा. धन्यवाद.